तर मिशन प्राथमिक शाळेमध्ये देखील आपल्याला 4 वर्ष घडवलेलं आहे. आपण चिखलाचे गोळे होतो. साळुंके मॅडमनं अक्षरशः हाताला धरून आपल्याला गिरवायला लावलेलं आहे. तर त्यांचं देखील आपण आठवण काढणं हे मला गरजेचं वाटतंय. 3 ऋण जे कधीच फेडता येत नाही, मातृ ऋण, पितृ ऋण आणि गुरु ऋण. आणि हे 3च व्यक्ती माणसाच्या आयुष्यात अशा असतात की त्यांना आपला मुलगा किंवा आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाला तरी अभिमान वाटतो. बाकी मग तुम्ही कोणी व्यक्तिमत्व असे आहेत आपल्या आयुष्यात. त्याच्यामुळे हे 3 ऋण आपल्याला कधी फेडता येणार नाही. परंतु आपण 10वीला निबंध लिहायचो विज्ञान शाब्दिक वरदान. तर आज मी सांगू शकतो विज्ञान म्हणजे व्हॉट्सअप मोबाईल हे आपल्यासाठी वरदान आहे. कारण 2015 मध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप तयार झाला आणि 24 वर्षानंतर इथं आलोय. 36 वर्षापूर्वी आपण एक चिखलाचे गोळे म्हणून या परिसरात वावरत होतो आणि आज आपण सक्षमरित्या जो कोणी ज्याच्या त्याच्या क्षेत्रात आहे, परंतु सक्षमरित्या कोणामुळे आहे तर ह्या गुरुजन मंडळीमुळे आहे. माझं नाव नित्यानंद नाथा उबळे, मी वरखेडचा आहे. नोकरी केली. त्यानंतर 2012 मध्ये MPSCच्या परीक्षेत पास होऊन मी PSI म्हणून भरती झालो. त्याच्यानंतर 7 वर्ष मुंबईमध्ये सेवा केली आणि ATI प्रमोशनवर मी औरंगाबाद परिक्षेत्रात जालना येथे 3.5 वर्ष नोकरी केली आणि आता सध्या बीड येथे पेठबीड पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. तर 26 वर्ष ज्या शाळेच्या उपकारावर आपण चांगली भाकर खातो तर त्या शाळेला थँक्स गिव्हिंग करण्यासाठी मनात वाटायचं परंतु वेळ मिळत नव्हता. शाळेला कधी दांडी मारली नाही, पण आज नोकरीला दांडी मारली शाळेत येण्यासाठी. बिना परवानगी आलेलो आहे. तर सर्व शिक्षकांचं, फादरांचं, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. संयोजक जे जालिंदर चौधरी, निजाम पठाण यांनी प्रत्येकाला व्यक्तिशः फोन करून बोलवलं, त्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. वरखेड आणि सध्या संभाजीनगर इथे जॉब करतो. सध्या अमरावती गाव असताना आणि सगळ्यात जास्त त्यांचं शिव्या खाण्याचं काम करतोय. अशा पद्धतीचा व्यवसाय करतोय, हॉटेल व्यवसाय. हॉटेल धन्यवाद आणि निजामाने धन्यवाद. मी गाडी पिंपळावरचा आहे. गाडी पिंपळावरचा पुलीवर किराणा दुकान, हॉटेल, गॅरेज, शेती हे प्लस सारा एक खटी बाबू. मोठ्या मुलाचं आता लग्न झालेलं आहे तरी तो आता भरतीमध्ये गेलेला आहे आणि लहान मुलाचं आता BCom चालू आहे. ते एवढं पाहून अमरापूर शेतकरी कल्याणराव गाडे पिंपळगाव. मी सध्या वीरगाव या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या माझ्याकडे प्रभारी मुख्याध्यापक केंद्र म्हणून चार्ज आहे आणि ते व्यवस्थितरित्या मी हँडल करत आहे. आणि याच्यामागं सर्वच काही असेल तर आपलं संत जोसेफ हायस्कूल, फादर नारिकर आणि सर्व शिक्षक वृंद यांचे मी आभारी आहे. सध्या औरंगाबादला कंपनीत जॉब करतो. राहणार माळी गावात मी B.Ed केलं होतं आणि प्रायमरी मिशन प्राथमिक शाळेमध्ये 1 वर्ष काम केलं. त्यानंतर कंपनीमध्ये जॉब केला आणि जॉब करता करता B कंप्लीट करून आज इंजिनियर म्हणून काम करत आहे. रांगोळी किराणा दुकानामध्ये.
गुडदे राहणार वस्ती व्यवसाय शेती पार्ट टाइम हार्वेस्टर व्यवसाय. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी अशोक पंडराम गुडदे राहणार वस्ती सध्या शेती करतो. नाव गोविंद बालकनाथ धमकर शेती करतो. सर्वांच्या आभार. प्रथम गंधर चौधरी आणि निजाम पटेलचे आभार मागितले. मी प्रकाश पठारे हां अमरापूर. सध्या मी औरंगाबादला कंपनी जॉब करतो. सध्या मी नांदेड सर्वचं दुकान आहे माझं. माझं नाव राजू मिकाल शिंदेरे. मी शेती करतो. मी बाबासाहेब रखमाजी धाकी गाडी पिंपळगाव इथला रहिवासी. मी सध्या शेती. सर्वांना नमस्कार. आणि मी बाळकृष्ण बाबासाहेब गाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनोली तालुका वैजापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. किशोर तुकाराम गुंड गाडी पिंपळगाव. सध्या वेल्डिंग काम करतो गाडी पिंपळ. नानासाहेब खुरुस नागमता सध्या शेती व्यवसाय. मी कैलास शेषराव गुडदे राहणार वस्ती. मी शेती आणि जोडधंदा कांदा हळद टाकली. आपण सर्वांनी वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याबद्दल आदरणीय व्यासपीठ सर्व माझे मित्रमंडळ यांचे सर्वप्रथम आभार आणि अभिनंदन. मी दादासाहेब गायकवाड राहणार पानवी. सध्या मी संभाजीनगर व्हॅरा ग्रुप इंडस्ट्री एरियामध्ये जॉब करतो. तेवढं मला सांगा कोणाला. माझं नाव अविनाश दादासाहेब गायकवाड. मी पानवी येथे राहतो आणि शेती व्यवसाय करतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव सुभाष देवदास सोमवंशी. मी या शाळेत आणि या गुरुजन आणि फादर नारिकर सरांचे फार आभार मानतो. त्यांनी मला जे घडवलं मी ते देशासाठी थोडीशी सेवा करून आता सेवानिवृत्त झाले. मी इंडियन आर्मीमध्ये होतो 22 वर्ष. त्याच्यानंतर आता शेती करतो. वक्ते बोलणारे आहेत, परंतु वेळाभावी प्रत्येकाने माझ्या मते असं आहे का 30 सेकंद घ्या. आय मिस्टर मोहम्मद राजूभाई सय्यद फ्रॉम गाडी पिंपळगाव. मी कोपरगाव पळपेड येथे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीवरती ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून काम करतो. मी राऊंडमध्ये कंपनी राहतो. आणि माझे मित्र परिवार मित्र मैत्रिणी सर्वच. ॲक्च्युली तसं बघितलं तर बंधू भगिनीनं म्हणायला पाहिजे, कारण 10वीपर्यंत एकाही मुलीने मला सोडलं नाही की ज्यांनी राखी बांधली नाही. त्याच्यामुळे मला म्हणावं लागेल मी बंधू भगिनींनाच नक्कीच. तर आज मी अश्विन चव्हाण नागमठाणचा. मी 12वी झाल्यानंतर BSc केलं मॅथमॅटिक्समध्ये, नंतर MSc केलं मॅथमॅटिक्समध्ये औरंगाबाद विद्यापीठामधून. नंतर मुंबईला जाऊन जॉब सुरू केल्यानंतर MPhil कंप्लीट झालं मॅथमॅटिक्समध्ये आणि 2022ला PhD कंप्लीट झाली माझी मॅथमॅटिक्समध्ये. आणि आता इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
पनवेल येथे इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. शाळेबद्दल म्हणायचं म्हणलं तर नक्कीच मी असं म्हणेल की धन्य ती माझी जुनी शाळा, जिने मला जी पडकी शाळा जुनी शाळा आहे तिने मला ICSE CBSE स्कूलची फीस भरण्याची ताकद दिली. डेफिनेटली त्या शाळेशिवाय कधी फेडणार नाही, फेडू शकत नाही रादर कोणत्याही पद्धतीने. आज मी शिक्षक आहे पण नाळे सरांचा खूपच मोठा प्रभाव आमच्या जीवनावरती होता आणि त्यांनी एक कविता पहिल्याच लेक्चरला शिकवली होती आणि ती पहिल्याच लेक्चरला जशीच्या तशीच माझ्या पाठांतर झालेली आहे आणि आज तुमच्या समोर मला ती सांगावीशी वाटते. कविता खूप छान आहे, व्यवस्थित ऐका थोडस. कविता आहे, ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशी पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, सर बायको मात्र वाचली, सर बायको मात्र वाचली. भिंत कचली, चूल भिजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. असं वर्णन ऐकल्यानंतर सरांना खूपच वाईट वाटतं त्याच्याविषयी. त्याच्या भावना तो खूपच व्यक्त करत होता. तरी सुद्धा सरांना त्याची काळजी करावी असं वाटलं आणि म्हणून सरांचा हात खिशाकडे जातो. म्हणून तो बोलतो, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. असे आमचे नाळे सर मराठीचे खूपच गाढ अभ्यासक होते. अतिशय सुंदर असं मराठी त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आमच्या जीवनात आनंदाचा खळखळणारा झरा असणारे हे नाळे सर यांच्याविषयी खूप काही मला बोलावं असं वाटतं. जेव्हा जेव्हा मी आज गणिताचे पण लेक्चर घेतो तेव्हा तेव्हा मुलांना शिकवत असताना त्यांच्या एक्झाम्पलचाही उपयोग कधी कधी मी माझ्या लेक्चरशिप मध्ये करत असतो. त्यांनी एक कविता, अरे खोप्यामध्ये खोपा सोगडालीचा चांदला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला, पिलानी जली खोपात, पिलानी जली खोपात, जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव, जीव झाडाला टांगला. ही कविता मी तुम्हाला ऐकू इच्छितो. खूपच छान कविता होती. आणि सर्वच मुलं याच्यात बऱ्याचपैकी शेतीच करतात, परंतु अनमारून सांगायचं मी शेती करतो कारण शेतीला सिक्युरिटी लागणार आहे थोड्या दिवसात. नमस्कार, उतारच्या साईडला शिवण आहे, सध्या शेती करतो. आदर नारिक कट यांचे आभार मानतो आणि सगळ्या शिक्षकांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी निजाम पठाण आणि जालिंदर चौधरीने खूप मेहनत घेतली, त्यांचे आणि सर्वात आधी मी फादरची माफी मागतो कारण आपल्यामुळे त्यांना फार उठक बैठक करायला लागली. माझं शिक्षण 7वी पर्यंत गाडी पिंपळगावमध्ये झालेलं. माझे शिक्षक किती आहेत, मालकर मॅडम आणि मालकर सर यांचे मी आभार मानतो. आणि संत जोसेफमध्ये 8वीला मी आलेलो आणि ज्यावेळेस आता झेडपीचा विद्यार्थी मोठ्या शाळेमध्ये येणार म्हणजे त्याला काहीतरी नवीन पाहायला आणि ऐकायला भेटणार. आणि मुलं एवढे आमच्याकडे विद्यार्थी संख्या नव्हती. इथं आल्यानंतर 1500-1600 विद्यार्थी बघितल्यानंतर आम्ही घाबरायचो. आणि त्यावेळेस आम्हाला नाळे सर ज्यावेळेस त्यांचा पहिला तास होता त्या तासामध्ये त्यांनी काहीतरी गवळण वगैरे बोलले होते.
ते मला थोडी थोडी आठवते. काही शब्द मागे पुढे झाले तर माफ करा सर. अटक मटक टिकणार नवेली, गोरी गोरी गोल नकी, छोरी चली मुंह मुटकाय अलबेली, कंकरी कन्हैयाने पकड़ी बहा और की अलबेली, भरी पिचकारी मारी छन मला आजही आठवत आहे. आणि स्टेजवर उभ्या राहण्याचं मला इथे जे शाळेने बळ दिलं ते आपले उबाळे सर, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सर्वात प्रथम अश्विन चव्हाण यांनी 26/4/2015 व्हॉट्सअप ग्रुप बनवला. त्याच्याद्वारेच आपण इथे जमा झालो. आणि सर्वांना या ग्रुपवर जोडण्यासाठी मी बऱ्याच जणांचे कान पिळलेत, बऱ्याच जणांना चुकून काही बोललो असेल या मंचावर मी सर्वांची माफी मागतो. आणि बंधू आणि भगिनी सर्वांनी वेळ देऊन कार्यक्रमाला हजर राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि सर्वात शेवटचं सांगायचं म्हणजे सध्या वार आहे, मतदानाचं वार आहे. आपला मतदानाचा टक्का हा फार कमी होतोय. तर सर्वांना मी विनंती करेन, सर्वांनी आवर्जून मतदान करा, कोणालाही करा पण मतदान करा. धन्यवाद. त्यापैकी इथे बसलेले सर्व शिक्षकांनी मला शिकवलेले, साळुंखे सर असतील, नाळे सर असतील, पवार सर असतील, थोरात सर असतील, पाटील सर असतील, या सर्वांनी शिकवले. सर्वांचे अनुभव माझ्या बरोबर आहे. ते दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा उपयोग मला होत आहे आणि मी त्यांची ऋणी आहे. मला जेव्हा आम्ही पोस्टर बनवले फादर नारेकडचे, जेव्हा ग्रुपला टाकले, व्हायरल झाले, प्रश्न येत असले तुम्ही फादर नारेकर यांना कसं आमंत्रित केलं. फादर मुख्याध्यापक नाही आहेत, शिक्षक नव्हते, परंतु तुम्ही फादरांनी डॉक्टर काय घेतलं हा खरा खूप प्रश्न होता. परंतु फादरने जो इतिहास माळी भोगरावमध्ये रचला तो आतापर्यंत कोणी रचलेला नाही, हे मान्य करावं लागेल. कारण ह्या गावाला रस्ता नव्हता हे तुम्हाला देखील माहित आहे. ज्या वेळेस रस्त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत, आपला शेवटचा तास असेल त्यावेळेस दिले होते. आणि तो रस्ता बनवण्यासाठी फादरांनी जे प्लॅन केले त्या प्लॅन मध्ये आम्ही होतो, बोर्डिंगचे विद्यार्थी असल्यामुळे फादरच्या गाडीत आम्ही नेहमी असायचो. कलेक्टर ऑफिस, पोलीस स्टेशन इकडे तिकडे फिरायचो. आणि तो रस्ता फादरनी फार परिश्रमातून उभा केला, बांधला. आणि त्याचबरोबर ते जाग फादरनी फार मोठा लढा देऊन, तिथं खूप मोठं राजकारण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पदार्थ करायचं. फादरनी ह्या गावामध्ये ते सेंटर आणलं आणि आजही सेंटर सुरळीत चालू आहे. त्यांच्या आशीर्वादाने हे सेंटर चालू आहे. आणि आज आपण इथे बसलो नाही ते 10वीला निश्चित आपल्याला ब्रेक होता, 1 2 3 4 पण तो ब्रेक त्यांनी काढला. आणि आठवत असतात ते मॅनेजर असताना शिक्षकाबरोबर देखील त्यांचे वाद झाले असतील, परंतु ते विसरून आज त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठा इतिहास घडवलेला आहे, संघर्ष झालेला आहे. परंतु त्याचं प्रतिफळ हे मान आहे, यात विसरता कामा नाही. फादरचा आपल्याला आल्याचा भास होत नव्हता, पण आल्याचा आपल्याला फादरचा वास येत होता. आणि इतका जबरदस्त धाक होता. आजची परिस्थिती आज कंट्रोल नाही होणार. फादरची नजर जर असली तर अख्खी शाळा ही झाडाखाली बसलेली असायची, कुठेतरी बसलेली असे शेडिंग असे सायलेन्स, ड्रॉप ऑफ सायलेन्स त्यावेळेस आठवलं 26 वर्षापूर्वी. आज असं सायलेन्स, शांतता पाहायलाच भेटत नाही. म्हणाले तर त्यांना बिचाऱ्यांना जवळ सासुरवास्ता आहे, पण मग परत व्हायला नको ही काळजी घेतोय. आणि एक छोटासा सत्कार आपल्या सगळ्या विद्यार्थ्याकडून. सर्वात प्रथम मंगल पंडितनाथ मालकर यांनी दोघांनी यायचं आहे, कारण मंगलनी त्यांचा मुलींचा ग्रुप बनवण्यासाठी फार मेहनत घेतलेली आहे. हां साहेब चला. त्याच्यानंतर नानासाहेब गायकवाड.
कोळेकर समोर या. समोर बघण्याच मिनिट. थोडासा राहिलेला कार्यक्रम लगे रो मंडप आहे. इकडे बघा समोर. हा इकडे बघा समोर. थोडं इकडे बघा. सुनीता चव्हाण तिथे मिस्टर आहे. ओके इकडे समोर. इकडे बघा. ठीक. इकडे समोर मॅडम. मिसेस यांचा देखील इकडे समोर बघा. सत्कार होत आहे. त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी. आणि आज देखील ते आपला मार्गदर्शन करणार आहे. शाळेच्या वतीने संतोष प्राथमिकच्या वतीने अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व उपस्थित माझे सहकारी, फादर, सिस्टर आणि विद्यार्थी मित्र. बोलायचं नाही मध्ये कोणी. बेटे बेटे सावधान, आवाज नाही आला पाहिजे. आज आता 26 वर्ष झाली. मी मागाशी हिशोब करत होतो. तुमचं वय सरासरी 41, 42, 43. त्याच्यामुळे तुम्हाला मार्गदर्शनाची आता गरज द्यावा असं मला वाटत नाही, कारण तुम्ही सशक्त झालेले आहात. त्यामुळे आज मार्गदर्शन नाही, पण काही छोटे छोटे आठवणी आहेत. 1-2 तेवढ्या सांगतो, कारण वेळही खूप झालेला आहे. फादरांनी फार मेहनत केली, कष्ट घेतले आणि फादरांच्या मेडिकल यश आलं आणि आपल्याकडे 10वी आठवलं म्हणून सांगतो. सगळे वर्ग तपासले, सगळ्या खोल्या तपासल्या, सगळे विद्यार्थी चेक केले. आता कुणाजवळ कॉपी नाही. 15-20 मिनिट झाले. कोणी चक्कर मारायला गेलो, एक हॉलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर पुन्हा कॉपी दिसली. त्या विद्यार्थ्याला विचारलं, काय इतकी बारीक झडती आम्ही घेतली आणि तुझ्याकडे कॉपी आली कुठून? कॉपी आलीच कुठून? तर तो विद्यार्थी होता सुनील रामदास काळे. तुझ्याकडे आली कशी? मी इतकं चेक केलंय हॉलला, ते आली कशी? तर त्याने जादू केलेली होती, ती मला आज आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. त्याने एक लांब लचक दोरा, वरच्या मजल्यामध्ये हॉल होता, लांब लचक दोरा तयार केला. तो खिडकीला मारला, खाली बांधला, कुणाला दिसलाच नाही आणि त्याला कॉफी बांधायला, खाली जोडून द्यायला. आणि मग आमचं लक्ष इकडे तिकडे झालं, हळूच दोरा वाढायचा, मग ती कॉफीवरती यायची. काय कलाय म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा फार मोठे संशोधक घडलेले आहेत, हे तेव्हा मला कळलं. तर अशा आठवणी आहेत. ते आज मार्गदर्शनाची गरज नाही. दुसरं म्हणून मी सांगितलं, ती कन्या नावाची कविता मला आजही आठवते. पहिला दिवस होती, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणे आली, गेली घटत. माहेर अशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. माहेर अशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या होती जाईल कशी, बायको नाटक वाचली. भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं नेलं. भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं नेलं. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडं ठेवलं. कारवाईला घेऊन संगीत सर लढतो आहे, परकी भिंत बांधतो आहे, चिखलगा काढतोय. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही का ना. आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लागला. आणि 26 वर्षापूर्वीची कविता मला आजही आठवते. तर आज मार्गदर्शन नाही, पण जे करा ते चांगलं करा. परमेश्वर कृपेने आपापल्या परीने तुम्ही प्रयत्न करता आहात. मी इथं बघितलं, आपला परिचय करून देताना काही लोक थोडे लाजले असे की कुणी सांगतो मी अधिकारी आहे, मी असं आहे, मी कंपनीला आहे, मी कसं आहे. पण जेव्हा माझा हा शेतकरी वर्ग येतो आणि आपली ओळख करून देतो, मी शेतकरी. आणि शेतकरी मला काय नाव त्याचं, राजू जाधव, ते आवडलं मला.
अरे ठणकावून सांगा मी शेतकरी आहे, हा एखादा अधिकारी आहे, एखादा फार मोठा काय असेल ते, अरे पण चपातीच खाणार ना, भाजी लागणार ना तुम्हाला, म्हणून ठणकावून सांगा. एक दिवस शेतकऱ्याचं हे विसरू नका. तेव्हा हा सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तो हा माझा शेतकरी वर्ग आहे, हा माझा शेतकरी मित्र आहे. तेव्हा मी शेतकरी हे सांगायला लागलो, ठणकावून सांगा. एखादा मी साहेब आहे, अरे तू साहेब आहे पण तुला गहू मी देतो, तुला भाजी मी देतो, म्हणून ठणकावून सांगा. आणि आठवते थोडी थोडी अटक अटक झटपट पट गटपट चटक मटक एक नार नवे नाही गोरी गोरी गोला की चोरी 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 मोर मस्त काय आले वीर कंकरी का लई आणि पकडी का नाही आणि पकडी बा होती अटकी नाही भाई पिचकारी बरोबर ना. तर असं अशा अनेक आठवणी आहेत. तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचे चेहरे पाहिल्यानंतर ते 26 वर्षापूर्वीचे दिवस खूप आनंद वाटला. सगळ्यांचे चेहरे मी सकाळीच बोललो कोणातरी की अरे तुम्ही चिंतेत तर प्रत्येक जण असतोच ना, त्या चिंता घरी ठेवून आलात. आज तुम्ही 26 वर्षानंतर एकमेकांना भेटलात, तुमचे चेहरे आनंदाने फुलून गेले आणि तुम्हाला खूप आनंद वाटला, आम्हालाही आनंद वाटला. असेच पुढे जात राहा, एकमेकांना भेटत राहा, मदत करत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं वाक्य, कारण वेळ झाला जास्त आता बोलणारच नाही. या ठिकाणी तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथे प्रामाणिकपणे काम करा, आई वडिलांची सेवा करा, कुटुंब एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि होईल तेवढं समाजकार्य करा, देशाची सेवा करा. जे आपल्या हातून घडणार आहे ते उत्तम होईल, चांगलं होईल, कुणाचंही माझ्या हातून वाईट होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे आवड आहे. सर्वजण एकत्रित आलात, याच प्रकारे एकत्रित येत राहा. एकत्रित येण्याचा फायदा असा आहे की माणूस सुख आणि दुःख दोन्ही वाटून घेऊ शकतो. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं सेंट जोसेफ हायस्कूल या परिवारातर्फे सहर्ष स्वागत. शाळेचे माजी मॅनेजर, स्थानिक धर्मगुरू फादर जॉर्ज नारिकट, या ठिकाणचे स्थानिक धर्मगुरू फादर वानखेडे, माझे सर्व सहकारी, आता आम्ही सर्व माजी झालो. त्या ठिकाणी उपस्थित असलेले सेंट या पॅरिसच्या प्रमुख सिस्टर मेरी, अनेक मुलांनी या ठिकाणी त्यांचे अनुभव सांगितले, शाळेबद्दल आठवणी सांगितल्या. हे सर्व सांगत असताना ह्या आठवणी तुमच्या मुलांना द्या, कारण आजकाल विकत मिळत नाही, फक्त संस्कार, सगळं विकत मिळतं. या ठिकाणी बसलेले पैकी जवळ 6-7 जणांनी परिचय दिला. ते शिक्षक आहेत, काही प्रशासन व्यवस्थेमध्ये आहेत, काही उद्योजक आहेत, काही गृहिणी आहेत, काही आरोग्य सेवेमध्ये आहेत, काही शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. पण हे सगळं करत असताना आपल्या मुलांना फक्त संस्कार देण्याचं कधी विसरू नका, कारण ही दुनिया फार भरकटलेली आहे. सोशल मीडिया आलेला आहे, त्याचे फायदे आहेत, तोटे आहेत. कारण आजकाल आपल्याला वेळ नाही आणि त्या वेळेत वेळ काढून त्यांना संस्कार देण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासारखे चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा. भावी आयुष्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचं सुख मिळो. तुम्ही एकत्रित येऊन तुमच्या हातून कुटुंबाची, देशाची, सर्वात महत्वाची आई वडिलांची आणि समाजाची सेवा घडो, चांगलं वर्तन घडो. जग बदलण्याची ताकद आपल्यामध्ये नसते, बदलू नका. पण जगाच्या चुकीच्या गोष्टी अंगी न बाळगता मी स्वतः बदलेल, चांगला बदल माझ्यात घडून आणेल, हा नेहमी उद्दिष्ट समोर ठेवा, ध्येय ठेवा. आणि होतं, आपल्याला बदलता येतं. जग बदलण्याची ताकद माझ्यात नाही. आपण म्हणतो राजकारणात आहे, त्या व्यवस्थेत आहे, ती व्यवस्थाही आपण बदलू शकत नाही. स्वतः बदल घडून आणा. भावी आयुष्यामध्ये तुम्हाला आरोग्य मिळो, सुख मिळो, तुमच्या इच्छा पूर्ण हो. सातत्याने तुम्ही एकामेकाच्या संपर्कात राहो, हीच सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रथम या 1998 साला SSC परीक्षेच्या संध्यामध्ये आलेल्या सगळ्यांना एकत्र आल्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो.
त्याचप्रमाणे थोडक्यात ते सेंटर प्राप्त होण्यासाठी कदाचित किती अडथळं झालं होतं त्याबाबत पुष्कळशी त्या काळाच्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल. थोडक्यात त्याबाबत सांगण्याची माझी इच्छा आहे. सर्वप्रथम 1990मध्ये मी इथे तिसऱ्या वेळी माझा अपॉइंटमेंट झाला. व्हाईस प्रिन्स म्हणून इथे आल्यावर शाळेचा मॅनेजर सुद्धा होता आणि त्यावेळी माझा इच्छा होता इथे आपल्या शाळेतच SSCच्या परीक्षा सेंटर होण्याच्या इच्छेने मी वरच्या अधिकाऱ्याकडे गेलो होतो आणि माझ्या समोर एक प्रश्न मांडलं, तुमच्या इथे परीक्षा सेंटर होण्यासाठी इथे गावात येण्यासाठी रास्ता नाही, त्यामुळे परीक्षा सेंटर होऊ शकत नाही. म्हणून त्या दिवसापासून परीक्षा सेंटर मिळण्याकरिता आपल्या गावात रास्ता होण्याचा फार जरुरी आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न केला. इथे रस्त्याचा मार्ग कसा होईल आणि त्याकरिता गावातील प्रतिष्ठित लोकांना, पोलीस पाटील, सरपंच हे सगळं मिळून मीटिंग झालं होतं. एक वेळी झाला, दुसऱ्या वेळी झाला, तिसऱ्या वेळी पोलीस पाटील मला म्हणलं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत इथे रास्ता होऊ देणार नाही. तिथे माझं स्वप्न म्हणजे आपल्या इथे परीक्षा सेंटर आणण्यासाठी काही शक्य होणार नाही असा माझ्या मनामध्ये आहे. तोपर्यंत इथे रास्ता होऊ देणार नाही म्हणलेल्या त्यांना मी सांगितलं, मी इथून जायच्या अगोदर म्हणजे माझ्या इथून बदली व्हायच्या अगोदर इथे मी रास्ता आणणारच. तरी पण त्याने सांगितलं, ते पोलीस पाटील सांगितलं होतं, त्यानं मला सांगितलं, तुमच्यापेक्षा हुशारही फार लोक येऊन गेलं, त्याने रस्त्यासाठी प्रयत्न केलं, ते शक्य झालं नाही. तरी पण मी म्हणलं, मी इथून जायच्या अगोदर मी सांगितलं ना, हे रास्ता इथे येणारच आणि करणारच. आणि त्याने सांगितलं पुन्हा ते होणार नाही. ठीक आहे, आपण पाहून घेऊ म्हणलं. आणि त्या दिवशी आमच्या खटकला सरिका झाला आणि तोपर्यंत मला ही सुद्धा माहिती पडलं, आपल्या इथे रास्ता होण्यासाठी 1 लाख रुपये मंजूर झालं होतं जिल्हा परिषदमधून 12 वर्षापूर्वी आणि त्या काळाच्या 12 वर्षापूर्वी. आणि या वर्षी तरी त्या वर्षी आपण केले नाही तर ते 1 लाख रुपये मंजूर झालेले आणि त्याचप्रमाणे ते रस्त्याचा स्वप्न नंतर पाहू शकत नाही असं, म्हणजे ते लाभ होणार 12 वर्षानंतर ते लाभ होणार आणि नंतर कधीच मिळू शकत नाही. प्रयत्न केला. बघा, ग्रामपंचायतीच्या 5-6 सदस्यांना घेऊन त्यांना मी सांगितलं उपासनासाठी बसण्याकरिता आणि 5-6 लोक उपासनासाठी बसलं आणि म्हणजे हंगर स्ट्राईक. आणि ते 1-2 दिवसांनी त्यांना बसलं. डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार येऊन म्हणलं, तुमच्या सगळे डिमांड मान्य होणार आहे, उठा. आणि त्यांना उठवून दिले. आणि त्यानंतर
1 वर्ष पुन्हा थांबलं. त्याने ते आश्वासन दिलं तुमच्या सगळे डिमांड मान्य होणार, तरी पण काही झालं नाही. त्यानंतर त्याच 6 लोकांना सरपंच म्हणून सरपंच त्यावेळी मोहन साळुंखे होता. पुढचा आपला मार्ग एकच आहे, रास्त होण्यासाठी आपण आत्मदहनच्या मार्गावर आपण जावं लागेल. कदाचित आत्मदहन करण्याचे जरुरी नाही, तरी पण आत्मदहन करण्यासाठी तयारीत राहावं लागेल असं म्हणून त्या 6 लोकांना मी विचारलं आणि सरपंच मिळून ते 6 लोक त्यासाठी तयार झालं आणि त्यानंतर आत्मदहनसाठी सगळं नोटीस तयार करून दिलं आणि दिल्यावर नियमानुसार डिस्ट्रिक्ट कलेक्टर लोकल पोलीस स्टेशनला कळवून त्या नोटीस दिलेले तेवढे लोकांना नोटीस असं दिलं होतं. 1906 मध्ये सांगितलं होतं आपल्या शाळेच्या त्या दिवशी आपल्या त्या स्क्वॉड आल्यावर पेपरमध्ये दिलेले त्यामुळे कॉपी करण्यासाठी जबरदस्ती केले ते करायला तयार नसल्यामुळे दिलं होतं. मार खाल्ल्याशिवाय मार खाल्लं म्हणून म्हणणारा लोक की शब्दसुरांच्या ओटी कुठून जुळल्या कुणास न कळल्या अशा या रेशीम गाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधत होते. नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे. नाते जुळले निमित्त होते, कार्यक्रमाचे होते ते बंद रेशमांचे. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदित होते आणि नाते घट्ट. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्याच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष फादर नारिकट यांनी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालात. मी त्यांचे बॅच 98च्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले ते फादर वानखेडे, त्यांचेही मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सिस्टर मेरी याही ठिकाणी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाला, त्यांचेही आभार. तसेच आमचे शिक्षक वृंद आदरणीय नाळे सर, तसेच साळुंखे सर, मालकर सर, पवार सर, त्याचप्रमाणे थोरात सर, पठारे सर, निकम सर आणि बोरटके सर हे या ठिकाणी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी बॅच 98च्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले शाळेचे कर्मचारी कडूबाई असतील, रोजाबाई, त्याचप्रमाणे पेत्रस मामा, शिवाजी मामा, येवले भाऊ, तसेच येवडू मामा या ठिकाणी तेही उपस्थित झाले. आपल्या आमंत्रणाला मान देऊन त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच या ठिकाणी आपल्या ज्या ताई आल्या आणि खूप लांबून आल्या, त्यांना एकट्याला येणं शक्य नव्हतं, त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर ते आले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला जी शोभा आलेली आहे त्या मंडप आणि साऊंड सिस्टम त्यांनी या ठिकाणी खूप छान अशा प्रकारे आम्हाला साऊंड सिस्टम उपलब्ध करून दिलं, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वच विद्यार्थी म्हणून आपले
ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांचे. आणि यानंतर आता अध्यक्षाच्या वतीने एक साथ रसिकी शुरू करेंगे. शुक्र जन गण मन अधिनायक जय गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जल भितरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 दिल न जाने दिल न जाने दिल न जाने. Going out tonight changes into something red. Her mother doesn't like that kind of dress. Everything she never had, she's showing up. Driving too fast, the moon is breaking through her hair. She's heading for something that she won't forget. Having no regrets is all that she really wants. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. काय सांगायचं. सरपंचाकडून पार्टी आता. सरपंच पहिले ठीक आहे, पुढे काढून घ्या. समोर जरा फक्त. हा बघ इकडे. हो ओके. फोन घेऊया का. त्यांना म्हणा कार्यक्रम बाकी आहे अजून.